वर्ष झालं फेऱ्या मारतीये सगळीकडून मला खरं सांगायचं तर काहीही नीट मदत करण्यात आली नाहीये. चिखलीतील इम्पेरियल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वॉर्मर मशीनमुळे भाजून 2 वर्षाच्या धीरांश गादेवार या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली होती. ससून रुग्णालयाच्या तज्ञ समितीच्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी 3 डॉक्टर आणि 2 परिचारिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पाय भाजल्यानं मृत्यू झाला नाही असा उल्लेख अहवालात आल्यानं आई दीपाली गादेवार यांनी माझ्या बाळाला न्याय द्या, वैद्यकीय दुर्लक्षांमुळे माझं बाळ गेलं, दोषींना कडक शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसेच चिखली पोलिसांनी एका परिचारिकेचं नाव चार्जशीटमधून वगळल्याचा आणि खोटा जबाब दाखल केल्याचा आरोपही आईनं केला. या घटनेमुळे चिखली परिसरात संतापाचं वातावरण असून नागरिकांनीही धीरांशला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.